मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील क्लासिफिकेशन्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडचा अभ्यासला. आज आपण सॉलिड स्टेटमधील पार्ट नंबर 4 क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा अभ्यास करणार आहेत. क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा जेव्हा आपणास अभ्यास करायचा आहे त्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे लॅटिस अँड बेसिस. या 2 गोष्टीच्याच मदतीनं आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर अभ्यासता येतं. तर सर्वप्रथम लॅटिस म्हणजे काय? लॅटिसला इन जनरल धातूची जाळी असं म्हटलं जातं. तर धातूच्या जाळीसारखा असणारा पदार्थ म्हणजे लॅटिस, आणि त्याचा अभ्यास आपण सुरुवातीला करूया. आपल्या बोर्डवर एक डायग्राम दिसत आहे आणि त्या डायग्राममधील पहिले पॉइंट असणारा जो पार्ट आहे तो आहे लॅटिस. म्हणजेच लॅटिसला आपण असं म्हणू शकतो, द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, that is atoms, molecules, ions in 3-dimensional space is called as lattice. म्हणजेच लॅटिसमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा वापर केला जातो. आणि आपणास माहीतच आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे ॲटम्स, मोलिक्युल्स, आयन्स, परंतु यांचं अरेंजमेंट इन द 3-dimensional स्पेसमध्ये असतं, म्हणून त्याला आपण लॅटिस असं म्हणतो. यामधलाच एक महत्त्वाचा पॉइंट्स म्हणजे लॅटिस पॉइंट. लॅटिस पॉइंट म्हणजे काय? लॅटिस पॉइंट म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन लॅटिस इज रिप्रेझेंटेड बाय लॅटिस पॉइंट. म्हणजेच सर्वसाधारण भाषेत सांगायचं म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकललाच आपण लॅटिक पॉइंट असं म्हणू शकतो. यामधला दुसरा टर्म म्हणजे बेसिस. बेसिस म्हणजे काय? तर बेसिस म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज ऑब्टेन by attaching the constituent particles to each of lactic point. Such constituent particles that are the attached to the lattice point and form the basis of crystalline lattice. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॅटिस म्हणजे काय हा पार्ट आपण अभ्यासला. लॅटिस पॉइंट म्हणजे काय हाही पार्ट आपण अभ्यासला.
आणि बेसिसची पण डेफिनेशन्स आपण अभ्यासली. म्हणजेच लॅटिस प्लस बेसिस इज इक्वल टू क्रिस्टल्स. यानंतर आपण युनिट सेलचा अभ्यासणार आहोत. आणि बोर्डवर युनिट सेलचे एक डायग्राम आपणास दाखवण्यात आलेली आहेत. सुरुवातीला डेफिनेशन्स आपण अभ्यासू. व्हॉट आर द युनिट सेल? युनिट सेल इज smallest repeating unit of any crystal is called as unit cell. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर जी काढलेली डायग्राम आहे ती डायग्राम पहा. युनिट सेल ऑफ पॅरामीटर्स म्हणजेच पॅरामीटर ऑफ युनिट सेल देअर आर टू पार्ट्स. फर्स्ट इज एजेस or edge length, that is represented by A, B and C. The angles is represented by alpha, beta and gammas. According to diagrams, 3 dimensions are present in diagrams, that is x-axis, y-axis and z-axis. In the diagram, 3 edge length are, that is A x-axis, B y-axis and C, this is the z-axis. The angles are in between A and B. Gamma angles are present. B and C, alpha angles are present, and A and C, beta angles are present. यानंतर आपण क्लासिफिकेशन्स ऑफ युनिट सेलचा अभ्यासणार आहोत. Classifications of units cell can be divided into the 4 types. First is simple unit cell or primitive unit cell. Second is body centered unit cell. Third is face center unit cell. And fourth is base center unit cells. विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन्स ऑफ युनिट सेलचा अभ्यास करताना प्रत्येक क्लासिफिकेशनचे डायग्राम ही बोर्डवर देण्यात आलेली आहे आणि डायग्रामच्याच मदतीनं आपल्याला त्यांच्या डेफिनेशन्स अभ्यासायच्या आहेत. तर पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे सिंपल युनिट सेल, और मध्ये याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह युनिट सेल. पहिल्या प्रकाराचा अभ्यास करताना सुरुवातीला एक डायग्राम देण्यात आलेली आहे, ती पहा.
इन दिस टाईप ऑफ युनिट सेल, म्हणजेच या प्रकारचं जे युनिट सेल आपणास डायग्राममध्ये दिसत आहे, त्यामध्ये आपणास स्पष्ट दिसत आहे की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, दॅट इज ॲटम्स, आर प्रेझेंट ओनली फॉर कॉर्नर. म्हणजेच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजेच ॲटम्स हे डायग्राममध्ये आपल्याला कॉर्नरवर दिसत आहे, जे आपण डार्क लाईननं, डार्क पॉईंटनं दर्शवण्यात आलेले आहेत. म्हणजेच आपणास डेफिनेशन अशी म्हणता येईल, इन दिस टाईप ऑफ युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ओनली प्रेझेंट ॲट कॉर्नर इज कॉल्ड ॲज सिंपल युनिट सेल और प्रिमेटिव्ह युनिट सेल. दुसरं क्लासिफिकेशन्स म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, नावावरूनच आपणास असं स्पष्ट दिसतं, बॉडी सेंटर युनिट सेल म्हणजेच या युनिट सेलच्या सेंटरमध्ये आपणास काहीतरी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा समावेश आपणास करायचा आहे आणि ते डायग्राममध्ये आपणास दिसतच आहे. युनिट सेलचे डायग्राममध्ये कॉर्नरवर 8 प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपणास दिसत आहे, परंतु त्यासोबतच सेंटरमध्ये एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपणास दिसत आहे. म्हणजेच डेफिनेशन अशी म्हणता येईल आपणास, constituent particles are present at corner as well as at a body center is called as body centered unit cells. तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन्स आहे फेस सेंटर्ड युनिट सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवरील डायग्राम पहा. त्या डायग्राममध्ये आपणास स्पष्ट दिसत आहे की कॉर्नरवर 8 प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे डार्क लाईननं दाखवण्यात आलेले आहेत. परंतु फेस सेंट्रल युनिट सेलमध्ये ज्या पद्धतीनं 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे, ॲज वेल ॲज त्याच पद्धतीनं ॲट अ सेंटर ऑफ ईच फेसेस द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट अँड दे आर रिप्रेझेंटेड अ डार्क डॉट्स. म्हणजेच डायग्राममध्ये आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे समोरासमोर कसे आहेत हे डार्क लाईननं दाखवलेलेच आहे. त्यामुळे फेस सेंटर्ड युनिट सेलची डेफिनेशन्स आपल्याला अशी म्हणता येईल, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर ॲज वेल ॲज ॲट सेंटर ऑफ ईच फेसेस इज कॉल्ड ॲज फेस सेंटर्ड युनिट सेल्स. शेवटचं क्लासिफिकेशन्स म्हणजे बेस सेंटर्ड युनिट सेल्स. पुन्हा आपणास एक डायग्राम देण्यात आलेली आहे. डायग्रामला पाहिला असता नेहमीप्रमाणेच 8 प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कॉर्नरवर आपणास दिसत आहे. डायग्राममध्ये 1 and 2
असे क्रमांक दाखवण्यात आलेले आहे. म्हणजेच any center of any two opposite faces the constituent particles आपणास दाखवण्यात आलेले आहे. म्हणजेच डेफिनेशनमध्ये मला हे सांगायचं आहे, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर ॲज वेल ॲज any center of any two opposite faces is called as base centered unit cell.